पालघर यार्डामध्ये मालगाडी घसरली आणि त्यामुळे रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत झालेली आहे। दुपारपर्यंत असंच चित्र कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईकडे जाणारा अप मार्ग पूर्ववत करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि घसरलेले डबे आणि कॉईल लूप लाईन ट्रॅक नंबर 3 वर सरकवण्याचं काम सुरू आहे। दुपारपर्यंत हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपनगरीय सेवा बंद राहणार आहे। तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे देण्यात आलेत। मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर ते केळवा रोड दरम्यान मुंबई गुजरातच्या दिशेने डाऊन ट्रॅकवरून नेण्यात येत आहेत। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। पाहू शकता पालघरच्या इथली स्थिती आहे। काल 5 वाजता ही मालगाडी जी आहे ती रुळावरून घसरली आणि त्याची ती रुळावर घसरली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नंतर पूर्णची वाहतूक आहे, रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि आपण पाहू शकता सध्या ट्रॅक दुरुस्तीचं काम गेल्या 15 तासापासून सुरू आहे आणि आणखी काही वेळ लागण्याची शक्यता अजूनही मला वाटतं दुपारपर्यंत काम होईल याबद्दल शक्यता व्यक्त केली जाते। मात्र दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर जी रेल्वे सेवा आहे ती मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या ह्या विरुद्ध दिशेने मुंबईकडे रवाना होत आहेत। उपनगरीय लोकल सेवा मात्र पूर्णपणे ठप्प झाली, त्यामुळे विद्यार्थी चाकरमानी यांचे मोठे हाल सकाळतून पाहायला मिळत आहेत आणि एकूणच रेल्वे प्रशासनाकडून काम जरी सुरू असलं तर किती वेळ लागेल हे मात्र अजूनही त्यांच्याकडून सांगण्यात त्याला सांगितलं जात नाही, त्यामुळे आणखीन वेळ लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नाजिम खतीबसह हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।